नमस्कार, RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. महानगरपालिकेच्या शाळेत पोषण आहारातून विद्यार्थ्यांना विषबाधा, सध्या प्रकृती स्थिर. RPI आठवले गटाचा महानगर अध्यक्ष एका वर्षाकरिता कारागृहात स्थानबद्ध. MPDA ऍक्ट नुसार कारवाई. प्रदूषणाचे नियम न पाळणाऱ्या मंगल कार्यालय, लॉन, हॉटेल चालकांवर होणार कारवाई. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान, कांदा व ज्वारी पिकाला बसला फटका. जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा संपन्न, चालू वित्त वर्षाचा बजेट केला सादर. आता सविस्तर बातम्या. शहरातील जुने शहर शिवसेना वसाहतमध्ये असलेल्या महानगरपालिकेच्या मराठी मुलांची शाळा क्रमांक 26 मध्ये पोषण आहारातून 10 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. या विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला. परंतु या शाळेतील आता पोषण आहार देणाऱ्यांवर मनपा काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अकोला महापालिकेच्या मराठी मुलांची शाळा क्रमांक 26 मधील इयत्ता 2री ते 5वी मधील 8 विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून विषबाधा झाल्याचा प्रकार वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. मंगळवारी 8 विद्यार्थ्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले. जुने शहरातील शिवसेना वसाहतमधील महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 26 मधील विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे जेवण देण्यात आले. दुपारी 2 वाजता विद्यार्थ्यांना जेवण दिल्यानंतर त्यांच्या भाजीमध्ये उंदीराची शेपूट असल्याची बाब पोषण आहाराचे वाढण करणाऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी ताबडतोब हा प्रकार प्रभारी मुख्याध्यापक श्रीकांत भूतकर यांच्या लक्षात आणून दिला. यातील काही विद्यार्थ्यांना सुरुवातीला मळमळ झाल्यासारखे वाटले. प्रभारी मुख्याध्यापक भूतकर यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना तातडीने डाबकी रोड परिसरातील एका खासगी रुग्णालयात हलविले. त्यानंतर सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. विद्यार्थ्यांवर उपचार सुरू करण्यात आले असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती एका पालकाने दिली. मुलगा आला माझा, पप्पा म्हणे उंदरी शेपूट वगैरे निघाला म्हणे. ताबडतोब गेलो. सरांनी ऍक्शन घेतलं किंवा काही कोणाला काही जेवण वगैरे द्यायचं नाही म्हणून अमोल भाऊ आले, आमचे नगरसेवक आले आणि ताबडतोब दवाखान्यामध्ये नेलं. प्रायव्हेटमध्ये म्हणत किंवा गव्हर्नमेंटमध्ये घेऊन जा. ताबडतोब आम्ही इकडे चाललो आलो. सरांनी, आमचे प्रिन्सिपल साहेब, सर आहेत ते शाळेचे, त्यांनी आणि अमोल भाऊनी यांनी ताबडतोब ऍक्शन घेतलं आमच्या घरात. आता तब्येत स्थिर आहे. तुझ्या टिफिन मध्ये निघालता काय निघाल तुझ्या टिफिन मध्ये? उंदीरची शेपटी होती का? मग तू कोणाला सांगितलं तेव्हा? टीचरला सांगितलं. आणि तुझी तब्येत कशी आहे आता? बरी आहे का? पोट दुखत आहे आणखी? काहीच नाही. बर. महानगरपालिकेच्या शिवसेना वसाहतमधील मराठी मुलांची शाळा क्रमांक 26 करिता शालेय पोषण आहारांतर्गत जेवण देण्याचं कंत्राट प्रशासनाने वंदे मातरम सुरक्षित बेरोजगार संस्थेकडे दिले आहे. घडलेल्या प्रकाराबाबत या संस्थेला पत्र दिले जाणार असल्याची माहिती शाळेच्या वतीने देण्यात आली असून महानगरपालिका प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अकोला शहरातील पंचशील नगर, वाशिम बायपास, जुने शहर अकोला येथे राहणारा कुख्यात गुंड गजानन कांबळे याच्यावर बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापूर्वी विविध कलमान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती, परंतु त्याच्यावर त्याचा काहीच परिणाम झालेला नव्हता. त्यामुळे अखेर गजानन कांबळे याच्यावर 1 वर्षाकरिता कारागृहात स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. गजानन कांबळे प्रतिबंधक कार्यवाही करून सुद्धा जुमानत नसल्याने त्याच्या विरुद्ध गंभीर दखल घेण्यात येऊन कुख्यात गुन्हेगारी वृत्तीचा आळा बसावा याकरिता पोलीस अधीक्षक यांनी कांबळे यास स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव माननीय जिल्हा दंडाधिकारी यांना सादर केला होता. जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून स्त्रोताद्वारे माहिती मिळवून सदर कुख्यात गुंड हा धोकादायक व्यक्ती असल्याची खात्री झाल्याने त्यास 1 वर्षाकरिता अकोला जिल्हा कारागृहात स्थानबद्ध ठेवण्याबाबतचा आदेश पारित केला.
जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशांवरून गजानन काशीनाथ कांबळे याचा तात्काळ शोध घेऊन आदेश तामील करून त्यास 27 फेब्रुवारीला जिल्हा कारागृहात स्थानबद्ध केले. अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून शांतता राहावी याकरिता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर येणाऱ्या निवडणुका, आगामी सणोत्सव काळात MPDA व इतर प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिला आहे. राज्यातील सर्वच मंगल कार्यालय, लॉन, रेस्टॉरंट यांना प्रदूषण नियम पाळावे लागणार आहेत. याकडे दुर्लक्ष केल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे नोटीस बजावण्यात येतील. यावरही दुर्लक्ष केल्यास कडक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे हा व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. राज्यातील सर्व मंगल कार्यालय, लॉन, क्लब हाऊस, रेस्टॉरंट, हॉटेल आणि बँक्वेट हॉलमध्ये प्रदूषण नियमांकडे दुर्लक्ष केल्यास त्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नोटीस बजावण्यात येणार आहे. जर नोटीसने काम न झाल्यास विजेसोबतच सर्व मंगल कार्यालय, लॉन, उपहारगृहांचे नळ कनेक्शनही कापले जातील. अनेक मंगल कार्यालयात ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळले जात नाहीत. मोठ्या आवाजात बँड वाद्ये वाजवणे, प्लास्टिकचे ग्लास वापरणे आदी प्रकार सुरू असून यावर आता कडक भूमिकेनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ नियंत्रण ठेवणार आहे. सर्व मंगल कार्यालय, लॉन धारकांनाही घन कचरा व्यवस्थापनाची पूर्तता करावी लागेल. सर्व संबंधित अधिकाऱ्यांची आवश्यक परवानगी घ्यावी लागेल. ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावे लागतील. वाहन पार्किंगच्या समस्येकडे लक्ष द्यावे लागेल. या सर्व नियमांचे उल्लंघन केल्यास आता त्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नोटीस बजावण्यात येणार आहे. नोटीस मिळाल्यानंतरही या मंगल कार्यालय आणि लॉन धारकांची मनमानी सुरूच राहिली तर वीज कनेक्शनसह नळ कनेक्शनही कापण्यात येणार आहे, असा इशारा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला आहे. अकोला जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये बार्शीटाकळी तालुक्यातील पुनोती शेत शिवारातील ज्वारी तसेच कांदा पीक जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट ओढवले आहे. अकोला जिल्ह्यात दिनांक 26 व 27 फेब्रुवारी दरम्यान मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीसह गारपीट होऊन शेतकऱ्यांचे उभे पीक जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. जिल्ह्यात अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका हा तेल्हारा तालुक्याला बसला असून बार्शीटाकळी तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये कांदा तसेच ज्वारी पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे. बार्शीटाकळी तालुक्यात अंदाजे 9,000 हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यामधील पुनोती खुर्द, पुनोदी बुद्रुक या गावाच्या परिसरातील शेतशिवारांमधील पीक अक्षरशः खरडून निघाले आहे. पुनोती येथील शेतकरी शालिग्राम राठोड यांनी खासगी बँकेकडून कर्ज काढीत कांदा पिकाची पेरणी केली होती, परंतु अचानक आलेल्या गारपीटमुळे सदर शेतकऱ्याच्या शेतातील कांदा पीक पूर्णतः जमीनदोस्त झाले आहे. याचबरोबर त्याच्या शेतातील विद्युत खांब पूर्णतः कोसळले असून नव्याने मोहर आलेल्या आंब्याच्या झाडाचे सुद्धा नुकसान झाले. सदर गारपीटमुळे शालिग्राम राठोड या शेतकऱ्याच्या 2.5 ते 3 लाख रुपयांचे नुकसान झाले असून बँकेकडून काढलेले कर्ज फेडावे तरी कसे असा प्रश्न शेतकऱ्यासमोर येऊन ठेपला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अद्याप बार्शीटाकळी तालुक्यातील बहुतांश गावात सर्वेक्षण सुरू झाले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. माझं नाव शालिग्राम सुलेमान राठोड, राहणार पुनोती बुजुर्ग. माझं शेत सकणी शिवारामध्ये आहे. काल रात्री एवढी भयंकर गारपीट झाली, अक्षरशः माझा कांदा, हरभरा, झोपडी, तिथून ते 2 आंब्याचे झाडं अक्षरशः चुरामुरा झाले. या निसर्गानं काय शेतकऱ्यावर एक कोप धरला की काय. मागच्या वर्षी पण कांदा होता याच्यामध्ये, तो कांदा पण हाती नाही लागला आणि याच्यात यावर्षी कांदा पेरला, हा कांदासुद्धा गेला. मका टाकलेला होता, हरभरा होता, निसर्ग कोपला त्याच्यात. आता आमची अशी अपेक्षा आहे की निदान आपल्या महाराष्ट्र सरकारने तरी आम्हाला काहीतरी आधार द्यावा, नाही तर इथून असा शेतकरी पूर्णपणे खचलेला आहे. हा कांदा पेरणीसाठी मी बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे आणि ते पैसे फेडाव कुठून. सकनी आणि जे इथं सध्या आम्ही आहो या गावचं नाव आहे पुनोती. इथं जे नुकसान झालेलं आहे हे 5 एकर क्षेत्र आहे. त्या 5 एकरामध्ये तीळ आणि ज्वारी आणि गहू असं बरेच पीक होते. हे पूर्ण पीक या गारपिटीमुळे निस्तानाभूत झालेले आहेत. आणखी काय झालं नुकसान? हा आंबा इकडच्या साईडला जो आंबा दाखवलेला आहे तो आंबा पूर्ण बहरून गेला होता
त्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे. ते पूर्ण मोडून पडलेलं आहे आणि एक फणसाचं पण झाड आहे, ते फणसाचं पण तुटलेलं आहे. शेडचं काय नुकसान आहे? या शेडमध्ये भरपूर सामान आहे. गव्हाचे पोते आहेत, गाई ढोरं होते ते आता गाडी आहे, मोटरसायकल पण तुटलेली आहे. 2 बैल, 1 गाय आणि 1 वासरू असे जनावर होते. त्यातनी गाय गाभण असून ते आता मरण्याच्या स्थितीत नाही आहे. कृषी विभागचं कोणी आलं होतं का इथं? कृषी विभागाचा कुठलाही कर्मचारी आला नाही आणि आमची म्हणजे नुकसान एवढं झालेलं आहे की ते सांगायचं म्हणजे असं डोळ्यातून अक्षरशः आसू येतात. अकोला जिल्हा परिषदेची बजेट सभा संपन्न झाली. या सभेत वित्त समिती सभापती सुनील पाटकर यांनी बजेट सादर केला. यामध्ये जवळपास 27 विषय ठेवण्यात आले होते. अनेक विषयांवर विरोधकांनी आक्षेप घेतला, त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. विशेष बाब म्हणजे ही सभा 2 तासाने उशिरा सुरू झाली. जिल्हा परिषद अकोल्याची अर्थसंकल्पीय सभा बुधवारी संपन्न झाली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा वित्त समिती सभापती सुनील फाटकर यांनी सन 2023 सन 2024 या आर्थिक वर्षाचा सुधारित अर्थसंकल्प व 2024-2025 या वर्षांचा महसूल व खर्चाचा मूळ अंदाजपत्रक सादर केले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुनील फाटकर बजेटची बॅग घेऊन सभागृहात दाखल झाले. दुपारी 1 वाजता अर्थसंकल्प सादर होणार होता, मात्र दुपारी 3 वाजेनंतरही सत्ताधारी गटाचे पदाधिकारी व सदस्य न आल्याने सभागृहात बसलेल्या विरोधी पक्षाचे सदस्य, अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. 2 तासांच्या विलंबाने अर्थसंकल्पीय सभा सुरू झाली. अर्थसमिती सभापती सुनील फाटकर यांनी अर्थसंकल्पाचे वाचन सुरू केले. वार्षिक संकलन व खर्च जिल्हा परिषदेच्या सन 2021-2022 साठी मंजुरी देण्यात आली. याशिवाय सभेत विविध विभागांचे 27 विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले. जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीमधील रिक्त सदस्य पदावर नियुक्ती, वार्षिक कार्यवाहीला मान्यता, सन 2024-25 चा आराखडा व 2023-24 या वर्षाचा पूरक कृती आराखडा, रोजगार हमी योजनेअंतर्गत नमो सूत्री कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रस्तावित कामे करणे, ग्राम सचिवालय स्थापन करण्यास सर्वसाधारण सभेची प्रशासकीय मान्यता, सादरीकरण, रस्ते विकास आराखड्यात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव, नवीन रुग्णवाहिकेच्या प्रस्तावासह 27 विषयांवर या अर्थसंकल्पीय बैठकीत चर्चा होऊन जिल्हा परिषदेने निर्णय घेतला. या सभेला जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता आढाव, उपाध्यक्ष सुनील पाटकर, सभापती रिजवाना परवीन, माया नायक, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. काही विषयांच्या मंजुरीवरून विरोधी पक्षाचे सदस्य आणि सत्ताधारी यांच्यात सभागृहात बाचाबाची झाली. अकोला शहरातील दुर्गा चौक स्थित हॉटेल इंद्रप्रस्थ टॉवरमध्ये अभिवृद्धी सिल्क इंडियाचा शुभारंभ झाला असून 28 फेब्रुवारी ते 5 मार्च पर्यंत चालणाऱ्या या साड्यांच्या सेलमध्ये देशभरातील सर्वच प्रमुख राज्यातील बनारसी सिल्क साड्यांचा भव्य खजाना उपलब्ध करून देण्यात आला आहे. या ठिकाणी खरेदी करण्याचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सध्या देशभरात लग्न समारंभ सोहळा सुरू झाला आहे, तर पुढच्या महिन्यात होळी, रंगपंचमी, महाशिवरात्री हे सण येत आहेत. या सर्व विवाह कार्यक्रम आणि सणांसाठी महिला नवनवीन साड्या खरेदी करतात. आता या सर्व महिलांसाठी एक खास आनंदाची बातमी आहे. शहरातील दुर्गा चौक परिसरातील हॉटेल इंद्रप्रस्थ येथे अभिवृद्धी सिल्क इंडिया 2024 या भव्य साडी सेलला सुरुवात झाली आहे. या अभिवृद्धी सिल्क इंडियामध्ये खास वेडिंग कलेक्शनसह देशभरातील सर्व रेशमी साड्या आणि रेशीम उत्पादनांचे प्रदर्शन उपलब्ध करण्यात आले आहे. बिहारमधील प्रसिद्ध ऑर्गॅनिक टसार सिल्क साड्या, सूट आणि स्टोल्स, क्रेप सिल्क, जॉर्जेट सिल्क, अरिनी सिल्क आणि कर्नाटक राज्यातील क्रेप सिल्क, जॉर्जेट सिल्क, अरिनी सिल्क तथा प्रिंटेड साड्या, तामिळनाडू राज्यातील कांजीवरम सिल्क साड्या आणि डिझायनर फॅन्सी साड्या, आंध्र प्रदेशमधील धर्मावरम, उप्पाडा, गढवाल, मंगलगिरी आणि पोचमपल्ली साड्या, उत्तर प्रदेश राज्यातील प्रसिद्ध लखनवी चिकन, मलबारी सिल्क, जामदानी, जामवार सिल्क आणि शिफॉन सिल्क साड्या, महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध पैठणी साड्या आणि डिझायनर ड्रेस मटेरियल, पंजाबचे पटियाला ड्रेस मटेरियल, ओरिसा राज्यातील बोमकाई साड्या, हँडलूम संबलपुरी इक्कत सिल्क, छत्तीसगड राज्यातील खास रॉ सिल्क साड्या, कोसा सिल्क, तुसार सूट आणि दुपट्टा आणि मध्य प्रदेशातील प्रसिद्ध माहेश्वरी चंदेरी सिल्क साड्या, सूट, पश्चिम बंगालच्या बलुचारी, ढाका, मासली, गीचा साड्या, बुटीक साड्या, काथा साड्या, जरदोशी साड्या, आसामच्या मुगा आणि एरी सिल्क साड्या, जम्मू आणि काश्मीर राज्यातील प्रसिद्ध काश्मीरी सिल्क, पश्मिना शॉल आणि सूट,
राजस्थान राज्याचे कोटा सिल्क, हँड ब्लॉक प्रिंटेड कपडे आणि साड्या याशिवाय सिल्क शर्ट, सिल्क कुर्त्या, सिल्क बॅग, सिल्क बेडशीट्स, सिल्क रजाई, कुशन कव्हर्स आणि बरेच काही दिसेल. तर तुम्ही कशाची वाट पाहत आहात? त्वरित अभिवृद्धी सिल्क इंडिया 2024ला भेट द्या आणि महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यातील प्रसिद्ध सिल्क साड्या खरेदीचा आनंद घ्या, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 28 फेब्रुवारी ते 5 मार्च दरम्यान सकाळी 10:30 ते रात्री 8:30 पर्यंत ही साड्यांची सेल प्रदर्शन सुरू राहणार आहे. या ठिकाणी क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड सुद्धा स्वीकारले जाणार आहेत. अधिक माहितीकरिता 86 60 71 42 52 वर संपर्क करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अकोला में होटल इंद्रप्रस्थ में एग्जीबिशन लगा चुका है. आज से एग्जीबिशन अप टू मार्च 5 तक एग्जीबिशन इधर लगा हुआ है हैंडलूम एंड सिल्क का. ये हम लोग फर्स्ट टाइम हम लोग अकोला में एग्जीबिशन ऑर्गेनाइज किया. हम लोग के मैसूर बेस्ड का है, मैसूर का एग्जीबिशन, मैसूर का संस्था है और संस्था का नाम अभिवृद्धि है. हम लोग पहली बार हम लोग महाराष्ट्र में अकोला में एग्जीबिशन आज से चालू कर दिया लोगों का. ये इंद्रप्रस्थ होटल से आज से 28 से मार्च 5 तक पब्लिक के लिए ओपन रहेगा, एंट्री फ्री है. इसमें क्या है, एक चित्र के अंदर 15 स्टेट का व्यूवर्स आ चुका है. उसमें मेन बिहार का है, भागलपुर का है, बाद में कश्मीर का है, चंदेरी का है, मध्य प्रदेश का है, बाद में तमिलनाडु का है, आंध्र प्रदेश का है, कर्नाटका का है, बाद में कलकत्ता का है, बाद में बनारस यूपी का है. ऐसा मेन सिटी का हम लोग इधर व्यूवर्स इधर एग्जीबिशन के लिए आ चुका है. ये बहुत अच्छा एग्जीबिशन है, ऐसा मैं बोलने के लिए करते हैं कि हम लोग कम से कम 1200-1300 एग्जीबिशन किया है इंडिया में. बाद में पहली बार हम लोग अकोला में आ चुका है. किसके लिए हम लोग अमरावती में करते ज़्यादा एग्जीबिशन. अमरावती में लोग बोला अकोला में भी अच्छा होता है, एक बार करिए बोल के, इसी के लिए हम लोग इधर आया हम लोग एग्जीबिशन के लिए. बट आज तो रेस्पॉन्स अच्छा है हम लोग का. इसलिए इसमें क्या है, 1200 से शुरू होकर अब तो 2 लाख तक साड़ी मिल जाएगा. हर तरीके का साड़ी है, वेडिंग साड़ी से गिफ्टेड साड़ी है. बाद में हर एज का इधर सलमान यूज कर सकते हैं एक्चुअली साड़ी. बाद में इधर ड्रेस मटेरियल है, बाद में ज्वेलरी है, बाद में स्टोल से साड़ी है, दुपट्टा है, हर तरीका का है. मैं विनती करते हैं अकोला का पब्लिक का, आसपास गांव का पब्लिक का, तालुक का पब्लिक का, ये बहुत अच्छा एग्जीबिशन एक मौका है. आप लोग आइए, ज़्यादा से ज़्यादा आके हमारा व्यूअर्स का खरीदी करके वो एंटरटेन करने के लिए मैं हमारा तरफ से आपके माध्यम से हम विनंती करते हैं. डाबकी रोड मार्गाचे रुंदीकरण करून रस्त्यावरील अतिक्रमण काढावे, तसेच डाबकी रोड मार्गाला छत्रपती शिवाजी महाराज मार्ग असे नामकरण द्यावे, या मागणीकरिता आज डाबकी रोड भागातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन केले. अकोला शहरातील जुने शहर भागात असलेला डाबकी रोड मार्ग हा अत्यंत वर्दळीचा मार्ग म्हणून ओळखला जातो. या मार्गाची रुंदी कमी असल्यामुळे अनेक वाहन चालकांना वाहने चालविताना नाहक त्रास सहन करावा लागतो. विशेष बाब म्हणजे या मार्गावर अनेकांनी अतिक्रमण करून रस्त्याची रुंदी कमी केली आहे. याबाबत नागरिकांनी महानगरपालिका आयुक्त कविता द्विवेदी यांना निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त कविता द्विवेदी यांनी डाबकी रोड मार्गावरील अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू केली. परंतु महानगरपालिका आयुक्त कविता द्विवेदी यांची बदली झाल्यामुळे सदर अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला पूर्ण विराम लागला. डाबकी रोड मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी या मार्गावर पुन्हा अतिक्रमण मोहीम राबवावी, तसेच रस्त्याची रुंदी मोठी करावी, या मागणीकरिता आज डाबकी रोड येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन केले. येणाऱ्या काळात डाबकी रोड मार्गाची रुंदीकरण करून सदर मार्गाला छत्रपती शिवाजी महाराज मार्ग असे नाव द्यावे, या अशी मागणी सुद्धा डाबकी रोडवरील नागरिकांनी रेटून धरली आहे. जिल्हा प्रशासनाने सदर मागण्यांचा विचार न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. मी मनोज शिरसाट डाबकी रोड येथे राहतो. आम्ही आयुक्त मॅडमला 5 तारखेला निवेदन दिलं होतं डाबकी रोडच्या रुंदीकरणासाठी. डाबकी रोड हा खूपच लहान रोड झाला असून पूर्ण 18 मीटरचा रोड आहे. तो आता सध्या स्थितीवर 12 मीटरच आहे. तरी आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलं होतं की तो रोड मोठा करण्यात यावा. आयुक्त मॅडमनं 16 तारखेला तिथं JCB वगैरे पाठवून त्या रोडचं थोडेसे अतिक्रमण काढले. त्यानंतर ते अतिक्रमण बंद झालं आणि आयुक्त मॅडमची बदली झाली. म्हणून आम्ही आज दिनांक 28 तारखेला कलेक्टर साहेबाच्या ऑफिससमोर धरणे देत आहे की तो रोड लवकरात लवकर मोठा व्हावा, रुंदीकरण व्हावं आणि त्या रोडचं सौंदर्यीकरण होऊन त्या रोडला छत्रपती शिवाजी महाराज मार्ग असे नाव देण्यात यावे. त्याकरिता आम्ही 1 दिवसीय धरणे आंदोलन केलं आहे.
अकोटवेल पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नायगाव परिसरात रस्त्यावर उभी एक ऑटो रिक्षा अज्ञात इसमाने पेटवून दिली। त्यामध्ये ही ऑटो रिक्षा पूर्णतः जळून खाक झाली। या संदर्भात पोलीस तक्रार करण्यात आली असून पोलीस ऑटो रिक्षा पेटवणाऱ्या अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत। अकोटवेल पोलीस स्टेशन अंतर्गत नायगाव परिसरातील मेहबूबिया मशिदीजवळ शेख मुश्ताक शेख युसुफ यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या ऑटोला मध्यरात्री आग लागून ऑटो पूर्णपणे जळून खाक झाला। या घटनेची माहिती त्यांच्या शेजाऱ्यांनी दिली, मात्र तोपर्यंत त्यांचा ऑटो जळून खाक झाला होता। याआधीही याच परिसरात आणि याच रस्त्यावर अज्ञातांनी दुचाकी जाळल्या होत्या। यानंतर या दुसऱ्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पुन्हा असे कृत्य होऊ नये यासाठी पोलिसांनी आवश्यक कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। या घटनेत ऑटो चालकाचे लाखोंचे नुकसान झाले असून ते बेरोजगार झाले आहेत। मात्र या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली असून अकोटवेल पोलीस स्टेशन पुढील तपास करीत आहेत। हमारे गली में दूसरा केस है, वहाँ सामने गाड़ियाँ भी जले थे। ये ऑटो भी जल गया। वो किसने कार्रवाई करा, उसमें किसने करा? तो ये अच्छा बहुत बड़ा नुकसान हुआ। हमारा ऑटो नया ऑटो है, बढ़ गया। मेरा ऑटो जलने से मैं बेरोजगार हो गया। क्या करूँगा मैं धंधे पानी। सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या लिंक पाठवून सायबर क्राईम सुरू आहे। अशा पद्धतीचे क्राईम करून नागरिकांच्या खात्यातील पैसे काढले जातात। असाच एक प्रकार अकोला शहरात घडला असून सदर महिलेने अकोला सायबर शाखेकडे तक्रार दाखल केली। ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावावर शहरात एका वृद्ध डॉक्टराला एकूण 64 लाख रुपयांनी चुना लावण्याचे काम केल्याची बाब समोर आली आहे। संबंधित व्यक्तीला पैसे परत मागितल्यावर त्याने जीवे मारण्याची धमकी दिली। याची तक्रार पोलीस विभागाच्या सायबर शाखेकडे करण्यात आली। त्रासाची पुन्हा ऑनलाईन फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे। सोनल ठक्कर नामक महिला इंस्टाग्रामवर हरीला पाहत असताना सस्ता बाजारमधून काही साहित्य त्यांनी बुकिंग केले। काही दिवसानंतर त्यांना सस्ता बाजारच्या प्रतिनिधीचा फोन आला की आपले पार्सल शहरात आले आहे, याकरिता आपण काही पैसे आधी ऑनलाईन पाठवावे। सस्ता बाजारवर अत्यंत स्वस्त व आकर्षक साहित्य कपडे मिळत आहेत असा विचार करून सोनल ठक्कर यांनी सदर प्रतिनिधीच्या फोनवर पैसे पाठवले, परंतु पैसे पाठवण्याच्या प्रक्रियेमध्ये चूक झाली असे सांगून संबंधित प्रतिनिधीने पुन्हा नव्याने पैसे पाठवण्यास सांगितले। वारंवार ही प्रक्रिया केल्यामुळे महिलेच्या खात्यातून जवळपास 5000 रुपये ऑनलाईन काढण्यात आले। तोपर्यंत या महिलेच्या लक्षात आले की आपली फसवणूक होत आहे। मोठी चूक होण्याआधीच त्यांच्याही बाब लक्षात आली। त्यांनी या ऑनलाईन सस्ता बाजार विरोधात सायबर पोलीस शाखेकडे तक्रार दाखल केली। अकोला शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की अशा पद्धतीने ऑनलाईन खरेदी करताना पूर्णपणे विचार करूनच ऑनलाईन खरेदी करावी, अन्यथा आपली सुद्धा फसवणूक होऊ शकते। इंस्टाग्रामवरती मी रील बघत होते, त्याच्यामध्ये एक सस्ता बाजार म्हणून एक अकाउंट आहे। त्या अकाउंटला मी माझ्याकडच्या बाईसाठी तिने सांगितल्यानुसार मी तिच्यासाठी क्लॉथ मागवले। मी मागवल्यानंतर त्याला मी पूर्ण पेमेंट केलं आहे। पेमेंट केल्यानंतर 3 फेब्रुवारीला माझ्याकडे मला एक फोन आला की मॅडम तुमचं पार्सल आलेलं आहे आणि मी तुमच्या घरापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे। GPS लॉक झालेला आहे, त्याच्यामुळे मी तुमच्या घरापर्यंत येऊ शकत नाही, तर तुम्ही मला पेमेंट करा, तर मी GPS ऑन करून तुमच्या घरापर्यंत येतो। तर मी त्याला आधी प्रश्न केला की बा GPS लॉक होत नाही आणि तू मला लोकेशन दे, मी तिथपर्यंत येते माझं पार्सल घ्यायला। तर त्यांनी मला सांगितलं की मॅडम आम्ही जर तुम्हाला आमचं लोकेशन दिलं तर लोक आमची फसवणूक करतात, मारतात। तर मला काय त्यांनी तिथेच हिप्नोटाईज केलं की काय मला कळलं नाही, ते सांगत गेले तसं मी करत गेले। तर आधी 940 रुपये मी त्यांना पेमेंट केलं, तर लागलीच त्यांनी मला एका सेकंदात उत्तर दिलं की मॅडम 940 नाही 946 रुपये मला हवे। तर मी म्हटलं ठीक आहे की 6 रुपये मी तुम्हाला परत पेमेंट करते, तुम्ही मला पार्सल आणून द्या। त्यांनी अक्षरशः नाहीच म्हटलंय की नाही तुम्हाला 946च पेमेंट करावे लागेल। मी म्हटलं की चल बाबा, ते 940 काढायसाठी मी त्याला 946 रुपये परत पेमेंट केलं। तर त्यांनी मला लागलीच उत्तर परत केलं की मॅडम परत तुमचं चुकलं, मी 940 नाही 946 परत मागितले होते। मी त्याला परत तेच ते पेमेंट करत गेली, तरी मला तो म्हणाला की मॅडम हे चुकीचं पेमेंट आहे, आता तुम्ही मला 1960 रुपये पेमेंट करा। तर
मला काही ते कळलंच नाही. तो जसं म्हणत गेला तसं मी करत गेली, त्याच्या बोलण्यामध्ये मी येत गेली. मी 960 रुपये त्याला पेमेंट केलं, तर लागलीच त्याचं मला उत्तर आलं की मॅडम एक वेळा 1960 आधी करायला पाहिजे होते आणि 60 रुपये नंतर पेमेंट करायला पाहिजे होतं. तर आता तुम्ही परत मला 1900 करा आणि 60 करा. बहनजी हा त्यांची एक लँग्वेज होती बहनजी. तर थोडंसं मला नंतर कुठेतरी क्लिक झालं की अरे आपली कुठेतरी फसवणूक होत आहे. याच्याही पेक्षा माझे जास्त गेले असते. त्यांनी मला सांगितलं की 5वर 4 टाईप करा आणि जीपेवर जाऊन या अकाउंटवर तुम्ही क्लिक करा, म्हणजे तुमचे पैसे पूर्ण तुमच्या अकाउंटला परत येतील. मी ते क्लिक करणारच, तेवढ्या ह्याच्यात मी शुद्धेवर म्हणजे भानावर आले आणि क्लिक न करता मी ते पटकन त्याच्यातून निघून गेली जीपेमधून आणि सावध झाली. नंतर त्याला मी खूप कॉल केले, मॅसेजेस टाकले की तू मला ते पैसे परत पाठव, मी तुझी कंप्लेंट करते, मॅसेज टाकले. त्यांनी मला एकच उत्तर दिलं, बहन जी आपसे जो होता वो कर लो, पेमेंट वापस मिलेगा नहीं. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. महानगरपालिकेच्या शाळेत पोषण आहारातून विद्यार्थ्यांना विषबाधा, सध्या प्रकृती स्थिर. RPI आठवले गटाचा महानगर अध्यक्ष 1 वर्षाकरिता कारागृहात स्थानबद्ध. MPDA ऍक्ट नुसार कारवाई. प्रदूषणाचे नियम न पाळणाऱ्या मंगल कार्यालय, लॉन, हॉटेल चालकांवर होणार कारवाई. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान, कांदा व ज्वारी पिकाला बसला फटका. जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा संपन्न, चालू वित्त वर्षाचा बजेट केला सादर. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.